कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. परत तेच बोलला. एकच शब्द पाठ केले वाटते, बाकी अजून काय आलेलं नाही. चला या ठिकाणी भरोसा दाखवायला लेफ्ट आर्म बॅटिंग केली जाते. समोर 26 धावांचा पाठलाग होता. सुरुवातीला आल्यानंतर मनामध्ये काय वाटत होतं तुझ्या? काय नाही, फक्त लास्टपर्यंत टिकून राहायचं होतं. ते एक मॅच आधी विकेटचा गेले म्हणून 28 रन पूर्ण नाही झाले. आणि एंडिंगच्या मुमेंटला ज्यावेळेस 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती, थोडंसं अटीतटीचा होता. आणि त्यानंतर जे आलेले अवांतर चेंडू होते त्यावेळेस मनामध्ये किती उत्कंठा वाटत होती, किती हर्षोल्लास मनामध्ये वाटत होता. काय नाही, फ्री माइंड एकदम. थँक्यू सो मच. चला निलेश गेला. कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या 2 मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरलाय प्रेम. चला ओमसाई मनोलपाडा संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. नाहीये पंचांना हंगिले तर नाव अजून कळत नाही. हान सूरज आलाय. चला आजच्या दिवसातला 9वा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय स्पर्धा जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवा चषक 2025 पर्व दुसरं अंडरमची बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा या ठिकाणी रंगते. आजचा 3रा दिवस आपण पाहतोय या ठिकाणी आणि 3ऱ्या दिवसातला हा 9वा मुकाबला. एका ठिकाणी आपण पाहतील ओमसाई मनोलपाडा संघ, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतील अक्षय 11 डोंगरपाडा संघ. दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहतोय अक्षय 11 डोंगरपाडा संघाचा आणि फलंदाजी प्रवृत्त केलेला संघ आपण पाहतील तर ओमसाई मनोलपाडा संघ. दरम्यान 2 षटकं संपल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती लगावल्या जातात. एक गडी बॅक टू डिपार्ट गेलेला आहे आणि नवीन गोलंदाज, हा महत्वाचा गोलंदाज बेनी गोलंदाजी मार्क वरती येतोय हे 3रं षटक हाताळण्यासाठी. ऑन साइडला ड्राईव्ह केल्या निश्चितच तर चेंडूवरती 1 धाव भेटू शकेल. बेनीची बॉलिंग टाकण्याची ॲक्शन आपण पाहिलेली आहे का? बेनीची बॉलिंग टाकण्याची ॲक्शन पहिले तो वडा एकदम बेसनमध्ये पूर्ण लावून घेतो आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने चेंडू टाकतो. टॅपच्या सारे खेळलेला फटका या ठिकाणी फेकी आलाय आणि यष्टीनला स्पर्श केलाय चेंडूला आणि रनआउट रूपाने गडी बाद संग्राम होतोय. ची ची चीर नोनी चीर चीर ची 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 चीर नोनी ची 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 चीर नोनी चीर चीर ची.
कळलं का कोणाला काय होतं हे? कोणालाच कळलं नसेल काय आहे हे, काय वाजलं. फक्त म्युझिक चांगली होती. दरम्यान नवीन फलंदाज सनी बंटी. कशी गाणी आवडतात जयेशला काय माहिती. छे 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 नोनी पण होती त्याच्यात. हलक्या रीतीने घेऊन गाड्या चेंडूला. निश्चितच कवरचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 4 चेंडू आतापर्यंत संपले. बेनीने एक चेंडू निर्धाव सुद्धा टाकला गेलेला आहे. अरे किती बघशील चेंडूला बेनी. ड्राइव केलेला आहे ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण. कमाल का क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती. बेनीचा लास्ट शेवटचा चेंडू असेल. खोलो टप्प्यात चेंडू. ड्राइव्ह केलाय. अडवलंय चेंडूला. एक धाव कंप्लीट. बेनीचं हे षटक संपलाय. क्या बात है. बेनीचे कमाल का ये ओवर दिखाई देता हुआ. यहाँ पर देखा जाए तो 6 गेंदे और 6 ही गेंदे डाले हैं और 6 गेंदों में 1 डॉट और 5 ही रन यहाँ पर खर्च किए और अपना स्पेल खत्म करके फील्डिंग की और चले जा चुके हैं. और देखा जाए तो 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम ओमसाई मनवेलपाड़ा के स्कोर में 16 ही रन लग चुके हैं. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मिस्टर नितीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बंटी सूरज ही जोडी मैदानामध्ये आहे. निश्चितच ऑन साइडला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात. खोलो टप्प्यात चेंडू. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पडला जातोय. आता मात्र त्यात पहिला फटका. आता मात्र या ठिकाणी यशनी चेंडूला अडवलंय. मयुरेशने चेंडूला अडवला होता हा. परंतु या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी डळमळीत आहे. त्या कारणे रिव्ह्यू मध्ये पाहिला जाईल. नयनला कामाला लावलाय. रिव्ह्यू आता का बघितला जाल. चौकार लगावला जातोय. या ठिकाणी चौकार दिला जातोय अंपायर कडनं. सूरज मारा ना. 4 धावांनी वाढ. धावा फलकावरती लगावल्या जातील 2020 20 धावा. 20 होगा. पहला डॉट था 20 2 बॉल 2 बॉल 20 धावा. 3 बॉल झाले. 21 उभा रे का. हां 21 झाले 21 3 बॉल 21
हाँ पे 3 बॉल 21, ये 1 रन निघो. ये 1 रन था, ये 4 था. ऑन साइडला मारला फटका, सुद्धा चेंडू गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार सूरजच्या बॅटीतून. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथान गाजविला, रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. आता मात्र दिशा वेगळी आहे, 1 धाव भेटेल फक्त. एक धावांची धावफलक सरकते 26 वरती पोहोचली असते. शेवटचा चेंडू बाकी असेल. बंटी त्या चेंडूवरती सामना करणार आहे त्या चेंडूचा. अलकरेतीने खेळून काढला, निश्चितच 1 धाव काढली गेली चेंडूवरती. तर 27 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई मननपाडा संघ लगावतोय आणि 28 धावांचा टार्गेट अक्षय 11 डोंगरपाडा संघासाठी येऊन राहते. जयेश पाटील अड्ड्यात नाव हाय बिनजोडला. हे हिंद केसरी सोन्या बैलानं महाराष्ट्र सारा गाजविला. अरे ड्रायव्हरची हाय कमाल, गुलाल त्यानं मिलविला. हे 3 बैल सोन्या नावाचं, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. 3 बैल सोन्या नावाचं, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. चला नेक्स्ट मॅच हरिओम आणि MCC. हरिओम आणि MCC चला संघाचे कर्णधार या. हरिओम संघ कर्णधार या. प्रणित ये, प्रणित चल. अरे MCC है चौथी राउंड हेड्स इज अ कॉल. टेल आलाय. प्रणित फक्त निर्णय कळवायचा आहे. सांगतो 2 यस, लगेच निर्णय कळवायचा आहे इनिंग नंतर आणि मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. चला 8 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. ज्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ संपला आहे. 28 धावांचा पाठलाग होतोय या ठिकाणी अक्षय 11 डोंगरपाडा संघाकडून. एक चौकार नक्कीच ठोकला गेला या षटकामध्ये. मयुरेशच्या बॅटतून आलेला तो चौकार सोबतीला आपण पाहिलं तर सोमनाथ चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी
एकच धाव घेतली गेली. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत त्या 9. अजून आपण पाहायला गेलं तर 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघाला. सूरज पहिला गोलंदाज निश्चितच भेदक मारा, पण ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. आणि वाईट आल्यानंतर अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. धाव फलकावरती 9-10. पुन्हा एकदा वाईट. पहा वेगवान चेंडू टाकाच्या नादामध्ये आपण पाहतोय सूरजला आणि दिशा थोडीशी भरकटलेली दिसते. पहा वेगवान चेंडू टाकता येईल तर निश्चितच दिशे अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती चेंडू टाकणं गरजेचं असतं. मात्र हा टप्पा चांगला आहे. मयुरेशने मनामध्ये अगोदरच विचार करून ठेवलं होतं की या चेंडूवरती आता 2 अवांतर आल्यात अगोदरच, तर या चेंडूवरती हलक्या रीतीने 1 रन काढू. आणि आता मात्र काय करते यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. मयूर होतोय बाद. मोठा हादरा लागतोय अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघाला. यस डीजे मोठा हादरा भला मोठा हादरा लागलेला या ठिकाणी अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघाला. चांगला भेदक चेंडू. निश्चितच थोडस अगोदरचे चेंडू थोडेसे बाहेर टाकले गेले होते. वायर यॉर्कर टाकण्याचा पद्धतीनं चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यानंतर त्या चेंडूंवरती 2 वाईड गेले आणि त्यानंतर आपण पाहिलं चेंडूंना मध्ये टाकले गेले. 2 यॉर्कर पद्धतीचे चेंडूंवरती पहिल्या चेंडूवरती बीट झाला होता मयूर, त्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त झाला मयूरचा आणि त्याच्यानंतर नितीनने आल्यानंतर ही धाव घेतलाय. हलक्या रीतीने सोमनाथने या चेंडूला खेळपट्टीवरती ठेवूनच 1 धाव चोट्टी धाव घेतली गेलेली आहे. धाव फलकावरती लगावल्यात 12. ज्या ठिकाणी आतापर्यंत 3 चेंडू संपलेले आहेत. 4 चेंडू संपलेले आहेत. 4 चेंडू संपलेले आहेत. लक्ष बघवतं तुमचं किती आहे ते. हलक्या रीतीने घेऊन काढल्या चेंडूला नितीनने 1 धाव धावसंख्येमध्ये अजून ऍड होईल. शेवटचा चेंडू असेल धावा फलकावरती 13-13. 13 धावा फलकावरती. अजूनही आपण पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. 13 झाला 28 जिंकाला ना. 14 झाली का? 14 झाले बरोबर. एकच वरती आहे मग 14 धावांची गरज. ए मला नको सांगू भाई, मी अगोदर बोललेलो बरोबर. या लोकांनी मला इकडे यांना काहीतरी पेनल्टी द्या. पाच बॉल 14 ना. तो 5 बॉल 14 ना बरोबर. असं दोन्ही हात करा असं. चला षटक संपलाय. 15 धावा फलकावरती. ह्या स्कोरर लोकांचं व्यवस्थित लक्ष आहे मित्रांनो. तर अरे टाटा ऊन आहे ना निंबर बघ एवढा टाटा. चला 12-13चं इक्वेशन. सतेज फुल टॉस चेंडू सरळ बॅटिंग मारा फटका या ठिकाणी चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी सोमनाथच्या बॅटीतून येतोय दणदणीत चौकार. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग आला साऊंड जातो ट्रेंडिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून
लॉंग ऑफ रिझन मध्ये सूरज आहे. सूरज हा सूरज जो रात्री चमकतो, दिवसा चमकत नाही. आपण आई एकविरा चषक मध्ये पाहिलं होतं सूरजची चमक, परंतु आज या ठिकाणी थोडस खराब प्रदर्शन. मात्र या ठिकाणी 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर 19 धावा फलकावरती लगावल्या जातात. सत्तेच्या फुलटॉस चेंडूवरती सरळ बॅटीने मारला होता, चौकार ठोकला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ही 1 धाव काढली गेली. म्हणजे धावा फलकावरती लगावल्यात 20, अजूनही 10 चेंडू बाकी असतील आणि 10 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. अक्षय 11 डोंगरपाडा संघाला. पुण्याच्या सतेज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. ऑप्शनच्या बाहेर आता मात्र दबावामध्ये चुकी केली जाते. चुकीचं रूपांतर आपण पाहिलं संग्रामकडनं पण काढलाय चुकी. वाईटचा इशारा पंचांकडनं आणि अवांतरच्या 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जात आहेत. 22 धावा फलकावरती लगावल्या जातात. आता मात्र 6 धावांची गरज असेल ज्या ठिकाणी 10 बॉल बाकी आहेत. 10 बॉल 6चं इक्वेशन येऊन राहते. टॅपच्या सारे खेळलेला फटका या ठिकाणी 1 धाव देऊन जाईल. त्याला फक्त ना फक्त 5 धावांची गरज असेल. नऊ चेंडू. क्या बात आहे. चांगला चेंडू या ठिकाणी. रिव्ह्यू घेतला जातोय. रिव्ह्यू असा आहे की चेंडूच्या समोर राहिल्यात का ते पाहायचंय.
5 पाहिजे ना, या षटकांचे 2 बॉल बाकी आहे. ही रन नाही ना, ही रन नाही ना, मग 5 ही चाहिए ना, 5 चाहिए ना. 8 बॉल में 5 रन. ध्यान है मेरा, पहले से रखा हुआ. चला 8 चेंडू 5 धावांची गरज. ड्राईव्ह केला या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव घेतली झाली. चेंडू दुसऱ्या गडाचा प्रयत्न आणि हलगर्जीपणा होता दुसऱ्या गडाचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी थोडासा हलगर्जीपणा का घेतला होता तर नितीनची विकेट काढण्यासाठी वाटते. फेकी केली चांगली, यष्ट्या उडवल्या गेल्या आणि गडी बाद केला गेला या ठिकाणी. आता मात्र 7 चेंडू बाकी असतील. नवीन फलंदाज येईल फलंदाजी मार्कवरती आणि 7 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघाला. मॅच क्रुशल मुवमेंट वरती येईल का, कारण आतापर्यंत जो 3चा फासला आहे तो 3चा फासला 2-3 चेंडू निर्धाव टाकून लेवलला आणला जाईल का, कारण मधल्या फरीत ते फलंदाज आहेत. परंतु सोमनाथ खेळपट्टीवरती आहे तर अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघ मनामध्ये हा विचार करेल की हा सामना आपण सहजरित्या जिंकू. मधल्या फळीतला फलंदाज उमेश येतोय फलंदाजी मार्गवरती ऑन साईडला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु फटका तितका वेगवान त्याच्या शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. 1 धाव भेटली गेली अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघाला. दरम्यान शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असेल. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. वयात आली फुला ग तसं मार्केट आलंय तुला ग. माझ्या काळजामध्ये कोरिलय तुझ्याच मी नावाला ग. सहा तीनचं इक्वेशन समोर आहे या ठिकाणी आणि मधला फळीतला फलंदाज उमेश स्ट्राईक एंड वरती आहे. सोमनाथ नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. सलामीचा फलंदाज साहिल शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती येतोय. 1-2 चेंडू निर्धाव थोडासा कमबॅक करू शकेल मनोलपाडाचा संघ, परंतु या ठिकाणी ड्राईव्ह केलाय आणि चेंडूला पाठवलाय उमेशने 4 धावांसाठी. अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघ हा सामना जिंकतोय आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील.